थेट जे ते आपल्याला आलेले पाहायला मिळतात। सोबत आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे सह ठाकरे कुटुंब जे ही मंडळी आता शिवतीर्थ या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर राज ठाकरे यांच्या घरी जे तो गणेशोत्सव आहे आणि 1.5 दिवसाचा गणेशोत्सवासाठी आता जे ते निमंत्रण देण्यात आलं होतं उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंकडून। आणि आता राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे ते आपण जर पाहिले तर राज ठाकरे यांच्या घरी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जे तो एकंदरीत संपूर्ण ताफा त्यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे असलेले पाहायला मिळाले होते। आणि ही सगळी मंडळी जे ती ह्या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळाले। त्यामुळे एकीकडे मागच्या अनेक दिवसांपासून चर्चा होत्या की ठाकरे बंधू पुन्हा एकत्र कधी येणार आणि त्यानंतर आज जे ते एकंदरीत आपण पाहू शकतो की ही सगळी मंडळी आतमध्ये गेलेली आपल्याला पाहायला मिळतात। विशेष बाब, आणखी एक महत्त्वाचा बाब म्हणजे की 27 जुलैलाच उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी राज ठाकरे हे त्यांच्या निवासस्थानी गेले होते आणि त्याच्यानंतर आता या ठिकाणी पुन्हा जे ते एकंदरीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे 27 जुलै ते 27 ऑगस्ट या 3 दिवसात एका महिन्याच्या अंतरात जे ती ही सगळी भेट जे ती होताना पाहायला मिळते। 3 ते 4 दिवसांपूर्वी निमंत्रण देण्याची माहिती जी आहे ती समोर आली होती। स्वतः राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना जे तो फोन केला होता आणि त्याचं निमंत्रण जे ते दिले होतं आणि त्याच्यानंतर आज ही मंडळी जे ती या ठिकाणी आलेली आहे। आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे जे ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। राज ठाकरे यांचं शिवतीर्थ हे निवासस्थान, त्या शिवतीर्थ या निवासस्थानी जे ती ही मंडळी जे ती पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते। 1.5 दिवसाचा राज ठाकरे यांच्या घरचा गणेशोत्सव आणि या गणेशोत्सवाचं आमंत्रण जे ते उद्धव ठाकरे यांना फोन करून स्वतः राज ठाकरे यांनी दिलं होतं आणि त्याच्यानंतर आता ही मंडळी या ठिकाणी दाखल झाले म्हणजे ठाकरे कुटुंब आता एकत्र आलेलं आपल्याला पाहायला मिळते। विशेष बाब म्हणजे की सकाळीच राज ठाकरे यांचे मामा चंद्रकांत वैद्य हे सुद्धा या ठिकाणी आलेले पाहायला मिळत होते आणि त्याच्यानंतर आता जे ते एकंदरीत उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे या ठिकाणी आलेले। त्यामुळे एकंदरीत हा संपूर्ण सण हा पारिवारिक सोहळा झालेला आपल्याला पाहायला मिळतो। या आधी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आलेले पाहायला मिळाले। 5 जुलैला मराठीच्या मुद्द्यावरून जो मेळावा झाला होता त्यावेळी ही मंडळी एकत्र आलेली आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्याच्यानंतर आता जे ती पुन्हा एकदा जी चर्चा सुरू होती की नेमके ठाकरे बंधू कधी एकत्र येणार, ते ठाकरे आज पुन्हा एकदा गणेशोत्सवानिमित्त गणपतीच्या मुहूर्तावर एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात। थेट राज ठाकरे यांचं शिवतीर्थ हे निवासस्थान, त्या ठिकाणी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज आणि उद्धव किंवा ठाकरे बंधू एकत्र दिसणार का, या चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सतत रंगलेल्या आपल्याला पाहायला मिळत असतात। आणि त्याच्यानंतर आता ही सलग 2 महिन्यातली तिसरी भेट आणि एका महिन्यातली जर आपण कालावधी जर पाहिला तर 27 जुलै ते 27 ऑगस्ट म्हणजे ह्या 30 दिवसाच्या कालावधीतली ही पुन्हा एकदा नवी भेट जी आहे ते एकंदरीत चर्चा घडून आणणारी, कारण की अनेक दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत पण मग राजकीय त्याला वळण कसं असतं याच्या चर्चा सुरू होत्या। आणि त्याच्यानंतर स्वतः राज ठाकरे हे अनेक वर्षांनंतर जे ते उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसासाठी त्यांच्या मातोश्री या ठिकाणी गेले होते आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या। आणि आज गणेश चतुर्थी, गणपती बाप्पाला नतमस्तक आणि गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी आता उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की फक्त उद्धव ठाकरे एकटे नाही आलेत तर सोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या। त्यासोबतच जे ते आदित्य ठाकरे हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळतात। त्यामुळे